परळीकरांचा कल काय आहे तेही जाणून घेऊया। काय कोण येणार आहे निवडून? धनंजय मुंडे। बरं, कोण होतं धनंजय मुंडे? राजेश देशमुख। कशी झाली निवडणूक काय चांगली झाली। बीड जिल्ह्यामध्ये सर एकूण 6 मतदारसंघापैकी सर्वचे सर्व महायुतीचे उमेदवार निवडून येतील असं माझा एक अभ्यास आहे। राज्यात काय होईल? राज्यात महायुती सत्ता येईल, म्हणजे वातावरण सध्या 1-2 महिन्यात बदल झालाय। लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी जास्त अगोदर होतं 2 महिन्या अगोदर वाटत होतं महाविकास आघाडी येईल, पण 2 महिन्यानंतर वातावरण ह्यांनी खूप जोर दिला। काय झालं नेमकं? लाडकी बहीण, काही असे अनेक योजना, आणि परळीत म्हणलात तर परळीतून धनंजय मुंडे विक्रमी मताने येणार आहे। कोण येणार? धनंजय मुंडे। कोण येणार? धनंजय मुंडे। राज्यात सत्ता कोणाची? भाजपची। राज्यात सत्ता कोणाची येऊ जा, पण त्या सत्तेमध्ये मनसे 100% सहभागी असणार। जिल्ह्यामध्ये पूर्ण महायुतीच्या सीट येतात, कारण आदरणीय धनंजय मुंडे साहेब आणि पंकजाताई ह्या 2024ला दोघंजण एकत्र आलेले आहेत। लोकसभेपासून लोकसभेचा विषय वेगळा होता, पण विधानसभेचा विषय वेगळा आहे। मला सांगा, परळीमध्ये कोण येईल? परळीमध्ये तर 100% महायुतीचाच येणार आहे, आणि राज्यात जरी वातावरण निर्मिती जरी महाविकास आघाडीचं जरी असेल, पण शेवटी सरकार महायुतीचंच येईल। धनंजय मुंडे तर कन्फर्म, त्यांचा विषय तर विकास एकदम, परळीमध्ये पण त्यांचा विकास भरपूर केलेला आहे आणि यापुढे पण करतील। 2024ला राज्यामध्ये सर्वाधिक मताधिक्याने निवडून जाणारा आमचा नेता ठरणार आहे। नामदार धनंजय मुंडे यावेळेस सर्वांचं रेकॉर्ड ब्रेक करणार आहेत, हे मी तुम्हाला ठणकावून आणि ठामपणे सांगू शकतो। सत्ता कोणाची? महायुतीची। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।